आणि मरण्यासाठी रांगा लागायच्या. मरण्यासाठी मी फक्त एकच किस्सा सांगतोय आणि मी माझं बंद करतोय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत शिवा काशीने दिसायला बघितलं तर हुबेहूब छत्रपती शिवाजी महाराज या पदस्पर्शाने पावन झालेल्या मातीमध्ये, अरे या शिवा काशीतने सुद्धा स्वराज्य करावं असं माझा शिवा काशी दिसतोय. हुबेहूब मिशीचा पिळा जिरोटॉप घातला तर दिसतोय शिवाजी राजा, अंगावरती वस्त्र भरणी केली तर दिसतोय शिवाजी राजा. आणि वेळ आली पन्हाळा गडाला सिद्धी जोहरनी वेढा घातलाय. सिद्धी जोहरनी वेढा घातल्याच्या नंतर त्या सिद्धी जोहरला माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराज या गडावरती. छत्रपती शिवाजी महाराजांना खाली घेण्यासाठी जेव्हा त्यांचं धान्य संपेल तेव्हा ते खाली येतील आणि खाली आल्याच्या नंतर त्यांना नेस्तनाभूत करू. खाली आल्याच्या नंतर त्यांच्या स्वराज्यामध्ये काय चाललंय आपण सर्व बघून घेऊ असं या सिद्धी जोहरची विचारसरणी. आणि सिद्धी जोहर खाली थांबतोय. छत्रपती शिवरायांना ही गोष्ट माहिती झाली आहे. पन्हाळ्याला वेढा घातलाय सिद्धी जोहरने सर्व सैनिकांसह. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीतला बोलताय, शिवा हो शिवा, अहो तुम्ही हुबेहूब माझ्यासारखे दिसतात की, तुमच्याकडे बघावं तर मीच दिसतोय की. छत्रपती शिवाजी महाराज या शिवा काशीतला सांगतायत आता. शिवा काशीचा मान भरून आला, शिवा काशीचा मान घालवरून आला आणि शिवा काशीत म्हणतोय अरे या स्वराज्याचा राजा जर मला उपमा देत असेल स्वतःची तर माझं भाग्य किती आहे. अरे आज या मातीमध्ये माझ्या शिवरायांचा स्पर्श झालाय नुसता तर माझी सर्व जनता यांच्या अंगावरती शहारे येतात. माझ्या शिवरायांची आरती चालू झाली. माझे सर्व भगिनीच्या हृदयामध्ये माझे शिवाजी महाराज संचारतात तर शिवा काशीतला काय झालेलं असेल. शिवा काशीत जातो शिवरायांसमोर आणि शिवरायांसमोर शिवा काशीत गेल्याच्या नंतर शिवा काशीत म्हणतोय महाराज, मुजरा शिवाजी महाराज म्हणतायत शिवा अरे हुबेहूब माझ्यासारखा दिसतोय की र. आणि नंतर द्या की शिवाजी महाराज त्यांना सांगतोय शिवा काशीत मला द्या की एक संधी द्या मला. आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्व पोशाख या शिवा काशीतला चढवतात. आणि शिवा काशीतला चढवल्याच्या नंतर छत्रपती शिवाजी महाराजांना माहिती असतं अरे माझ्या मावळ्याची आणि माझी ही शेवटची संधी आहे. मला या मावळ्याला डोळे भरून बघण्याची. दादा छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की हा शिवा काशीत खाली गेल्याच्या नंतर या माझ्या शिवा काशीच्या चिंदड्या होणार आहे. वाईट प्रसंग आहे दादा. शिवरायांना माहिती आहे प्रसंग काय. अरे पण हा शिवा काशी कसलाही डगमगला नाही. अरे मी मरेल स्वराज्यासाठी, मी मरेल महाराजांसाठी, मी मरेल या स्वराज्याच्या राजासाठी. आणि शिवा काशीतला सर्व वस्त्रे भरणे केले, जिरोटोप घातला. शिवा काशीतने मिशीचा पीळ मारला आणि शिवा काशीत हा सिद्धी जोहरच्या दिशेने जातोय. सिद्धी जोहरच्या थोड्याच वेळामध्ये शामियान्यात जायचंय आणि छत्रपती शिवराय सिद्धी जोहरच्या जवळून जाणार आहेत हे सिद्धी जोहरला नक्की माहिती आहे. परंतु शिवा काशीतला छत्रपती शिवाजी महाराज सांगतात मी पण तुमच्या सोबत येतो. आणि छत्रपती शिवाजी महाराज शिवा काशीत हे सोबत जात आहेत. परंतु जाताना बाजी प्रभू देशपांडे, पुलाजी देशपांडे आणि बांधल सेना ही छत्रपती शिवरायांसोबत. आणि माझा शिवा काशीत मात्र एकलाच निघालाय. दादा कुठे निघालाय? सिद्धी जोहरच्या शामियान्यामध्ये. का? माझ्या राजासाठी, माझ्या राजाचं रक्षण करण्यासाठी मला जायचं आहे. सिद्धी जोहर जातोय या शिवा काशी जवळ आणि शिवा काशी देखील मोठ्या डवलेने मोठे मांड वरती करून या सिद्धी जोहर जवळ जातोय शिवा काशीत. आणि शिवा काशी जवळ गेल्याच्या नंतर काही सरदार
उभा आहे या सिद्धी जोहर समोर शामिन्यामध्ये आणि शिवा काशीत मोठ्या आनंदाने जातात आणि त्याचे 2 सरदार, त्यापैकी एक सरदार म्हणतोय, तो सरदार होता अफजल खानाचा मुलगा फजल खान. फजल खान या सिद्धी जोहरला सांगतोय, अरे वो तो शिवाजी नहीं हो सकता. सिद्धी जोहर म्हणतोय, क्या बात कर रहा है, शिवाजी नहीं हो सकता, कैसा शिवाजी नहीं हो सकता, वो तो शिवाजी है, शिवाजी जैसा देखता है, वो तो शिवाजी है. म्हणजे तो सांगतोय, अरे हा शिवाजी कसा नाही, हा शिवाजीच आहे, तुम्ही कसं म्हणता शिवाजी नाही. आणि हा फजल खान या सिद्धी जोहरला सांगतोय. फजल खान रागावतो, चिडतो, क्रोध होतो आणि रक्ताळलेली तलवार या शिवा काशी समोर जातो. अरे सांग तू कोण आहेस, सांग तू कोण आहेस, तू शिवाजी आहेस का दुसराच कोणी आहेस. बघा शिवा काशीचं उत्तर. दादांनो, माझ्या भगिनींनो, शिवा काशीचं उत्तर बघा. तो पुनश्च एकदा बोलतोय, रक्ताळलेली तलवार एकदा सापटीशी खाली मारतोय आणि तो विचारतोय, अरे तू शिवाजी नाहीये. तो म्हणतोय, होय मी शिवाजी आहे, मी शिवाजी आहे, अरे मी शिवाजी आहे. नाही, आम्हाला विश्वास बसत नाही, या सिद्धी जोहरला विश्वास बसत नाही. अरे मी शिवाजी आहे, मी जगलो तरी या शिवरायांच्या नावाने सांगतोय मी शिवाजी आहे आणि मरताना सांगतोय शिवा काशीद आहे, असं अतिशय मोठ्या उत्साहामध्ये उत्तर तो देतोय. आणि त्या ठिकाणी त्या शिवा काशीच्या एक जोरदार तलवार या नाकावरती पडतीये. त्या क्षणी या शिवा काशीचं दादांनो नाक खाली पडतं आणि नाकाबरोबर शिवा काशीत देखील या मातीमध्ये पडतात. शिवा काशीत कोसळले. शिवा काशीत कोसळल्याच्या नंतर एक त्याच्या तोंडातून वाफ निघली आणि त्या वाफेबरोबर वाफ वरती उडली, मातीवरती उडली. अरे जन्माला आलो तर शिवा काशीत मरून आलोय, अरे जन्माला आलोय शिवा काशीत मरून आलोय, मात्र मरताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. काय भाग्य आहे माझ्या शिवा काशीचं. अरे मरताना माझ्या शिवरायांची उपमा भेटली आहे, मरताना त्या सिद्धी जोहरनी मला छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मारले. अजून काय भाग्य असावं. अरे मरण्यामध्ये पण आमच्या पैज लागायच्या, मरण्यामध्ये आमच्या पैज लागायच्या आणि या शिवा काशीच्या तोडून एक उद्गार निघतोय, अरे काही या मातीत मारतात, काही जनता या मातीत मारते, परंतु हा शिवा काशी या माझ्या राजाला सांगा या मातीसाठी मेलाय, या मातीत नाही तर या मातीसाठी मेलाय, या मातीसाठी मेलाय. खरंच शिवरायांबद्दल बोलण्यासाठी भरपूर आहे दादांनो, परंतु वेळेचा खरंच बंधन असल्यामुळे मी आपला जास्त वेळ नाही घेत. जाता जाता एवढंच सांगतो, आपण व्यसनाला बळी पडू नका, माझ्या आई बहिणीची इज्जत करा आणि लहान मंडळी बालचिमुकले तुम्ही दिसताय ना, आपल्या आई वडिलांचं रोज सकाळी दर्शन घ्यायचं, घेतात ना, हा रोज सकाळी दर्शन घ्यायचं, शिवरायांचं नाव घ्यायचं, घेताय ना, गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून हे ते म्हणण्यापेक्षा आपल्या आईला सकाळी जय जिजाऊ घाला आणि नंतर शाळेत जा वाटावं. ओके, हे असा प्रसंग आहे शिवरायांचा. खरंच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मित्रमंडळ पोखरी यांनी अतिशय मोठ्या आनंदामध्ये उत्साहामध्ये हे असं भव्य दिव्य आयोजन केलं. पुढच्या वेळेस जर संधी भेटली तर नक्कीच येईल, परंतु मला एवढी खात्री नक्की आहे माझ्या महिला भगिनी एवढ्यात ना याच्यापेक्षा अजून दुप्पट होती, एवढी नक्की खात्री आहे. चला सर्वांचा पुनश्च जाता जाता काही शब्द माझ्याकडून अपशब्द गेले असेल तर मला माफी असावी. जे शब्द आपल्यासाठी घेण्यासारखे आहेत ते आपण आत्मसात करा आणि आपल्या बालचिमुलाकडे लक्ष द्या, आपल्या संसाराकडे लक्ष द्या. या
भांडण तंड्यापासून मुक्त राहा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.